माकपचे उमेदवार जे.पी. गावित यांनी माघार घेतली। पक्ष शिस्तीचं पालन करत जे.पी. गावित यांनी आता माघार घेतलेली आहे। जे.पी. गावित यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकप उमेदवाराची माघार घेण्यात आली। मविया उमेदवार भास्कर भगरेंना आता पाठिंबा जाहीर केला। ही जागा राष्ट्रवादींना सोडलेली आहे आणि राष्ट्रवादीचा एकच उमेदवार पाहिजे म्हणून तुम्ही मागे घ्या अशा प्रकारचे आम्हाला त्यांनी विनंती केली आणि पक्षाने सुद्धा आम्हाला सूचना केली की ही उमेदवारी आपण मागे घेतली पाहिजे आणि म्हणून ही आम्ही उमेदवारी आता मागे घेत आहोत। आणि ह्या उमेदवारीमुळे खरं म्हणजे राष्ट्रवादींनाच फायदा झाला असता, परंतु आता ह्या उमेदवारीमुळे या दोघांमध्ये जी लढत होईल त्या लढतीचे परिणाम काय होतील हे काही सांगता येणार नाही। आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।